समाजसेवक सोनम वागनचूक यांच्या उपोषणाला नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींविरोधात पुलगाव परिसर विकास समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। सोनम वागनचूक गेल्या 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत। त्यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी समितीने केली आहे। मात्र केंद्र सरकारकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष अत्यंत चिंताजनक असल्याचे आंदोलकांनी म्हटले। या आंदोलनाद्वारे प्रमुख मुद्द्यांचा निषेध नोंदविण्यात आला। यामध्ये परीक्षांमधील गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमिततेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी समितीने केली। लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारून संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची गरज आंदोलकांनी अधोरेखित केली। आंदोलनादरम्यान अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला साथ देणे आणि लोकशाही वाचवा, जनतेचा आवाज बुलंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी समितीचे अध्यक्ष तुषार वाघ, कार्याध्यक्ष पुंडलिक पांडे, व्यवस्थापक आशिष पांडे, उपाध्यक्ष नरेंद्र सिंह ठाकूर, सचिव धर्मेंद्र अंबादे यांच्यासह साहिल दळवी, बाबाराव पवार, गौतम नंदेश्वर, कोमल खंडेकर, बंटी सोनी, प्रशांत लोणकर आदी पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जनतेच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावेत अशी मागणी करत आंदोलकांनी आपला लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। देश म्हणजे आता या देशाची आणि या केंद्र शासनाची एक शोकांतिका बघा का एका म्हणजे आज ही परिस्थिती की ज्या परिस्थितीत नीटचे पेपर आणि परीक्षा झाल्या आणि त्या पेपर फुटीला कंटाळून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्याही त्या या केंद्र शासनाच्या लक्षात आला नाही। आज गेल्या 19 दिवसापासून या देशाचे वैज्ञानिक डॉक्टर सुमन वांगचूक ते मरणावस्थेत आहेत। त्यांनी अन्नत्याग करून उपोषण करायचं तरी या केंद्र शासनाला जाग नाही। तर त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आज पुलगाव विकास परिषद समितीच्या वतीनं हे आज एक दिवसीय अन्नत्यागाचा उपोषणाचं आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे। आता ते जे आंदोलनावर 19 दिवस ज्यांना झाले त्यांची मागणी आहे की त्यांनी शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा। तुम्हाला काय वाटतं की शिक्षण मंत्री द्यायलाच पाहिजे, त्यांनी राजीनामाही द्यायला पाहिजे आणि या लोकांनी पण या उठून पेटून उठलं पाहिजे। कारण की आजचा अगर हा युवा आपल्या या पिढीत जागृत झाला नाही तर देशाची परिस्थिती फार गंभीर असं हे मस्तीखोर सरकार करून ठेवेल असं आम्हाला वाटतं। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।